कॉमेडियन कुणाल कामराची नवीन इंस्टाग्राम पोस्ट एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या गाण्यावरनं वाद सुरू असतानाच हातात संविधानाची प्रत घेऊन फोटो पोस्ट. घटनेच्या चौकटीत खुशाल कुठलीही कारवाई करा, कॉमेडियन कुणाल कामराचं वक्तव्य. मी जे बोलतोय ते बोलायचा अधिकार घटनेनं दिलाय. हातात घटनेची प्रत घेऊन कामराची प्रतिक्रिया. कुणाल कामराच्या गाण्यानंतर शिवसैनिक आक्रमक. खारमध्ये ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराचा शो झाला तिथे शिंदेंच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून तोडफोड. पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल. खारघरमधल्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा नोंद. खारमधल्या हॅबिटॅट स्टुडिओ बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. कुणाल कामराचा शो झाल्यानंतर हॅबिटॅट स्टुडिओ मध्ये शिवसैनिकांनी केली होती तोडफोड. कुणाल कामराला धडा शिकवलाच पाहिजे, शिवसेना नेते राहुल कनाल यांची प्रतिक्रिया. कुणाल कामराविरोधात आंदोलन करण्याचाही राहुल कनाल यांचा इशारा. जशास तसं उत्तर देणार, कामराला एवढ्या सहज सोडणार नाही, शिवसेना नेते कुणाल सरमळकर यांचा इशारा. कुणाल कामराचं गाणं अपलोड व्हायच्या अगोदरच संजय राऊतांकडे आलं, सरमळकर यांचा आरोप. कुणाल कामरा भेटेल तिथे त्याच्या तोंडाला काळं फासणार, भाजप आमदार राम कदम यांचा इशारा. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कामरा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतोय, राम कदमांचा आरोप. काहीतरी विक्षिप्त करून राजकीय नेत्यांवरती टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचं काम कॉमेडियन करत असतात. आता ही फॅशनच झाली आहे, परिणय फुकेंची प्रतिक्रिया. काही लोक पिसाळलेले आहेत, प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करतायत. आशिष जयस्वाल यांची कुणाल कामराच्या गाण्यावरती प्रतिक्रिया. राजकीय लोक आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत, अशांवरती अटक करून कारवाई केली पाहिजे, जयस्वाल यांची मागणी. आज कुणाल कामराची धुलाई करणार संजय निरुपम यांची एक्स पोस्ट. मुंबई स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातल्या गाण्यानंतर सेना आक्रमक. विंध्येंच्या भ्याड टोळीने कॉमेडी शोच्या स्टेजची तोडफोड करून मुख्यमंत्र्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरेंची टीका. कुणाल कामराचं गाणं 100% खरं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. कुणाल कामराने महाराष्ट्राच्या राजकारणावरती व्यंगात्मक गाणं केलं, त्यामुळे शिंदेंची टोळी चिडली, संजय राऊतांची टीका. देवेंद्र फडणवीस कमजोर गृहमंत्री असल्याचाही राऊतांचा हल्लाबोल. कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन, खासदार नरेश म्हस्केंची टीका. सापाच्या शेपटीवरती पाय देण्याचा प्रयत्न करू नका, भारी पडेल, म्हस्केंचा थेट इशारा. बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामराने एकनाथ शिंदेंची माफी मागावी, नाहीतर असंघाशी संघ करणाऱ्याला आणि त्याच्या आकाला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागेल, शीतल म्हात्रेंचा इशारा. कॉमेडियन कुणाल कामरांविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या गाण्यावरनं शिवसेना आज मुंबईत आंदोलन करणार. कुणाल कामराविरोधात ठाण्यात युवा सैनिक आक्रमक. कामराविरोधात गंभीर गुन्हा दाखल करा, युवा सैनिकांची मागणी. कामराविरोधात आणि संजय राऊतांविरोधात घोषणाबाजी करत निषेध. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. आपलं कोणीच नसतं हे आपल्यांनीच शिकवलं. लोक थोडी उशिरा कळली पण परफेक्ट कळली. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची सूचक एक्स पोस्ट. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू. 293 प्रस्तावांवरील चर्चेचा पेच अद्याप कायम. या आठवड्यामध्ये त्यावरती चर्चा होणार, तर विरोधक कायदा आणि सुव्यवस्था आणि विविध मुद्द्यांवरती सरकारला धारेवर धरणार. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत काहीच निर्णय नाही. आतापर्यंत भास्कर जाधव, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभूंनी 3 वेळा विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली, पण अजूनही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष पदासाठीचा उमेदवार निश्चित. आज विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा करण्याची शक्यता. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याच्या संदर्भामध्ये आज विधानसभेमध्ये ठराव मांडला जाणार. फुलेंना भारतरत्न देण्याची सुधीर मुनगंटीवार आणि भाजपच्या इतर आमदारांनी मागणी केली.
मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सर्व आमदारांची बैठक. शिंदे मुख्यमंत्री असताना रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांवरनं विरोधकांसह सत्ताधारी आमदारांकडून रस्त्याचा दर्जा आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार आज संभाजीनगर दौऱ्यावर दिवंगत साहित्यिक रा. र. बोराडे आणि सचिन मुळे यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष चिन्हावरतीच्या वादावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्यासमोर सुनावणी होणार. मुंबईमध्ये मशिदीच्या नावावरती मोठ्या प्रमाणावरती जमीन बळकावण्याचं कारस्थान. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. प्रकरणात कठोर नियमावली आणि कारवाईसाठी सोमय्या यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. सोसायट्यांच्या रिडेव्हलपमेंटला चालना देण्यासाठी समूह स्वयं पुनर्विकासाचा लवकरच निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. वेगवेगळ्या 18 निर्णय घेतले असून काही दिवसांमध्ये आणखी निर्णय घेतले जातील. फडणवीसांची माहिती. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. दिलासा मिळणार की अटकेची टांगती तलवार कायम राहणार, यावर आज सुनावणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. नागपूरचे राजे मुधोजी भोसलेंची मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी. ठाकरेंच्या सेनेचे नागपूरचे जिल्हा प्रमुख उत्तम कापसेंची मागणी. हिंसाचार प्रकरणी अनेक निर्दोष लोकांना अटक झाल्याने त्यांची सत्यता देखील तपासली जावी, कापसेंची मागणी. नागपूर हिंसाचारामधील अनेक संशयित आरोपी अजूनही फरार. अनेक आरोपी तेलंगणा, हैदराबाद किंवा मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आश्रयाला गेल्याची माहिती. नागपुरातली संचारबंदी उठवली. येत्या सोमवारपासून 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू होती. अखेर 6 दिवसांनंतर संचारबंदी पूर्णपणे उठली. नागपूर हिंसाचारामध्ये मृत्यू पावलेल्या इरफान अन्सारी प्रकरणामध्ये 4 अटक. 4 पैकी 2 आरोपी अल्पवयीन. औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू. पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई. रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. इतिहासात कुठेही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नसल्यामुळे समाधी हटवण्याची मागणी. आरेनंतर मुंबई मेट्रोचा आणखीन एक प्रकल्प वादात. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील डोंगरी कारशेडला स्थानिकांचा विरोध. भविष्यात पर्यावरणाच्या समस्या उद्भवणार, स्थानिकांचं म्हणणं. भुसावळ विभागामध्ये रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेचा 4 दिवसांचा विशेष ब्लॉक. 26 मार्चपर्यंत काही मेमू गाड्या रद्द. मुंबईकरांचा प्रवास आणखीन सोपा होणार. पनवेलवरनं लोकल आता बोरिवली किंवा विरारपर्यंत धावणार. लवकरच अंतिम बैठका घेऊन नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर पनवेल शहराचा. वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात मूलभूत सुविधांची कमतरता भासू नये यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून नियोजनावरती विशेष भर. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 39% पाणीसाठा शिल्लक. वाढत्या उन्हामुळे टँकरची मागणी तिपटीने वाढली. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबईमध्ये 25 मार्चपासून नाले सफाई सुरू होणार. नाले सफाई करताना चित्रीकरण करणं बंधनकारक. गोंदिया ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. नवी मुंबई विमानतळ बनल्यामुळे गोंदिया ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग सोयीस्कर. पटेल यांची माहिती. माथाडी कामगारांना घर पुनर्बांधणीच्या नावाखाली धमक्या. कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप. नवी मुंबईतील 2ही भाजप आमदारांनी प्रकरणात लक्ष घालावं, नरेंद्र पाटलांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.